येत्या 17 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासातील 4 महिने भगवान विष्णू निद्रिस्त अवस्थेत असतात. यामुळे या दरम्यानच्या काळामध्ये काही कार्य केली जात नाहीत. पाहुयात चातुर्मासामध्ये कोणकोणत्या गोष्टी करणे टाळाव्यात व कोणकोणत्या गोष्टी या अवश्य कराव्यात. याबाबतची माहिती आम्ही जालन्यातील ज्योतिषाचार्य राजेश महाराज सामनगावकर यांच्याकडून जाणून घेतली. दिनांक 17 जुलै 2024 वार बुधवार या दिवसापासून चातुर्मासाचे प्रारंभ होत आहे. आषाढ शुक्ल पक्ष एकादशी, देवशयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाचा प्रारंभ. देवशयनी एकादशी म्हणजे भगवान विष्णू या दिवसापासून योग निद्रामध्ये 4 महिन्यासाठी जातात. संपूर्ण देव त्यांच्या शरणागतीमध्ये असतात. चातुर्मासामध्ये श्रावण मास, भाद्रपद मास, अश्विन मास आणि कार्तिक मास असे 4 मासाचा चातुर्मास म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी मानतो. या चातुर्मासामध्ये मांगल्य कार्य करू नये, म्हणजेच विवाह, मौंजीबंधन हे कार्य करू नये. या चातुर्मासामध्ये पुरुष असेल, स्त्री असेल, बालक असेल, वृद्ध असतील अशा लोकांनी काहीतरी नियम धारण करायचे आहे चातुर्मासाचे. अश्वमेधाधिकम पुण्यम, अश्वमेधाचं पुण्य प्राप्त होणारे असे हे व्रतवैकल्य करण्याचे दिवस म्हणजे चातुर्मास आहे. तर श्रावण मास प्रारंभ होतो. श्रावण मासाचे 2 प्रकार आहेत. एक पौर्णिमेपासून प्रारंभ होतो, एक अमावस्यापासून प्रारंभ होतो. म्हणून या श्रावणामध्ये भगवान शिवाची उपासना करावी, भगवान शिवाचं पूजन करावं, बिल्वपत्र अर्चन करावं, अभिषेक करावे. रुद्राभिषेक असेल, महिमा असेल, लघुरुद्राभिषेक असेल, महारुद्राभिषेक असतील, आपल्या आपल्या नियमानुसार आपण हे पूजन करून भगवान शिवाला प्रसन्न करावं. भगवान शिव हे श्रावण महिन्यामध्ये लवकर प्रसन्न होणारे देव आहे. असंही त्यांना भोळा दिवस म्हणलं जातं, भोळा महादेव. परंतु श्रावण महिन्यामध्ये केलेली पूजा ही भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे. म्हणून श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाचं पूजन करावं. श्रावणानंतर भाद्रपद महिना येतो, भगवान गणेशाचं पूजन आहे. त्यानंतर आपल्या पितृपक्ष येतो. पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं पूजन करावं. नवरात्र येतात, आपल्या कुलदेवीचं, देवी देवतांचं त्या ठिकाणी नवरात्राचं त्या ठिकाणी पूजन करावं. दिवाळी, दसरा म्हणजेच महालक्ष्मी, बालाजी महाराज, संपूर्ण देवतांची उपासना यामध्ये येते. सर्वात शेवटी येतो कार्तिक मास. हा भगवान विष्णूचा मास आहे. भगवान विष्णू त्या ठिकाणी कार्तिक मासामध्ये केलेल्या व्रतवैकल्यामध्ये अतिशय प्रसन्न होतात आणि कार्तिकी पौर्णिमेपासून, एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत प्रबोध उत्सवामध्ये आपण तुळशीचे लग्न लावतो. म्हणजे तेव्हापासून परत मंगल कार्य हे सुरू होतात. अशा हे चातुर्मासाचं महत्व आहे. चातुर्मासातील 4 महिने भगवान विष्णू हे निद्रिस्त अवस्थेत असल्याने विष्णूंची आराधना केली जात नाही. त्याऐवजी शिवाची आराधना केली जाते. त्याचबरोबर शुभविवाह, साखरपुडा, उपनयन संस्कार यासारखी शुभ कार्य या 4 महिन्यामध्ये केली जात नाहीत, असं डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.